कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, तुम्ही दोघी गोग्रासवाडीत एकाच बिल्डिंग मध्ये हो होता. आमचं तर खूप खूप मजा मस्ती आहे दोघींचं. नाही, पण मला एक विचारायचं की लहान असताना तुमच्या आईने त्यांना किंवा तुमच्या आईने त्यांना कधी मारलंय? हो आणि भांडणं पण झाली आहेत, मारामारी पण झाली आहे. काय काय निमित्त काय होतं मारायचं? असंच लहान मुलं खेळणं. भांडली की एकमेकांच्या आई स्वतःच्या मुलांचीच बाजू घेणार ना, तसंच व्हायचं. काय हो? भांडी वगैरे खेळायचो आम्ही. मग त्याच्यामध्ये हो, समजा भांडायचो. दुसरं कोणी आलं मग ही जायची रुसून, मग तिला का घेतलंस तू, मग ही रुसून गेल्यावर हिची मम्मी येणार, का अगं तू तिला घेतलं नाहीस, असं का केलंस, मग त्याच्यावरून थोडे व्हायचे नाही, वाद. तुम्ही असं सांगताय की तुमच्या दोघींच्याही आई भांडणाऱ्या होत्या. हो, काय actually हो, आम्ही हो, भांडायचो. हो आम्ही पण भांडतो, अजून पण भांडतो. आमच्या तर इथे असे टीमरिझम होते, म्हणजे 2 टीम होत्या. ही एका टीम मध्ये होती, मी एका टीम मध्ये होती. असं ठरवलेलं 2 टीमने की ह्या टीमने या टीमशी बोलायचं नाही. आम्ही दोघी लपून बोलायचो त्या लोकांना कळू नये म्हणून. खूप म्हणजे असं होतं की एरियामध्ये आमच्या खूप मजा गेली. नाही, पण आम्ही. मग तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. तुमचं माझं लव्ह कम अरेंज आहे. म्हणजे काय झालं, मी सांगते, मी सविस्तर सांगते. आम्ही दोघं एकमेकांना ओळखायचो. आम्ही घरी सांगितल्यानंतर मग ते आमच्या नात्यातलेच निघाले. मग आम्ही त्याप्रमाणे आमचं लग्न ठरलं. नाही, इतकं सरळ नसतं. लहानपणी कोण प्रेमात नाही पडलं तुमच्यापैकी? पडलं शाळेत असताना होते बरेच. ऍक्च्युली हिच्या लग्नाला खूप मजा केलेली काय आम्ही. झालं खूप तुमचं? धमाल आली. मी खूप माझं सपोर्ट love केलेला. marriage झालंय. कसं हिने काय? मार आम्ही पण एकाच खाल्ला. एरियात राहायचो गोपाळनगरला. पळून गोपाळ जाऊन नगर. लग्न गोपाळ. पळून जाऊन लग्न केलं ते आणि ह्या नंतर- सगळ्यांमध्ये माझं आधी लग्न झालं. कितवीत अफेअर? काय दहावी. अभिमानाने मोठे पडले. हो, म्हणजे मोठेपणा थोडा अभिमान आहे माझ्या नवऱ्यावर. तुमचं लग्न जमलं कसं पण? पळून जाऊन Crime. लग्न केलं. थांबा, Crime थांबा. supporter. एक बोला, एक तुमचं हे पुण्याचे आहेत आणि मी कोकणातली आहे. पण जमलं कसं? एकाच एरियात राहिला होतो, गरब्यात भेटले. गरब्यात? ह्या तिघी जणी पण होत्या, ह्या दोघी होत्या, ही पण होती. गरब्यात? पण ह्या दोघी यायच्या माझ्याकडे मला बाहेर काढायला. का गरब्याला? चल म्हणून आपण खेळूया. मग तुम्ही त्यांच्यावर खेळायचे? आम्ही सगळे एकत्र खेळायचो ग्रुप मध्ये, पण माझी त्यांची जरा जास्तच गट्टी जमली. तिच्यासाठी मी मार खाल्लाय हो, पडके. काय झालं? हा, तो किस्सा मी सांगते सर. सांगा. काय झालं की ह्या दोघी जणी माझ्या घरी आल्या आणि ही म्हणाली आईला, काकू सत्यनारायणची पूजा आहे हा, आम्ही हिला खोटं घेऊन बोलायला जातो." लावायची सर. कोण? खोटं बोलायला आणि लावायची. नाही नाही, एक मिनिट तुम्ही असं सांगताय की त्याच खोटं बोलायच्या? नाही, मी पण बोलायची सर, पण तुम्ही मला बोलायला भीती वाटायची लावायच्या असं ना. त्या- बाहेर हो, बाहेर हे खरं आहे. काढण्यासाठी, त्याला भेटवण्यासाठी. हा, मग काय त्या झालं? बाहेर काढायच्या. सत्यनारायणाची हा, महाल. आईला बोलली, आई मला घराबाहेर जाऊ नाही द्यायची. 10वीचं वर्ष होतं, कशाला जायचंय तुला? आणि मग ते काय बोलायचे की एक काम कर, आम्ही येतो. मग आम्ही ठरवतो, एका मित्राचा ग्रुपमध्ये वाढदिवस होता, त्याचं नाव स्वप्नील होतं. तर ते बोलले की आम्ही येतो. आईला सांगितलं, काकू एका मैत्रिणीकडे सत्यनारायणाची पूजा आहे, आम्ही ना हिला घेऊन जातो. आणि आम्ही पुढे निघालो गोपाळनगर एरियातनं. एक मिनिट, काय झालं तुम्ही सांगा. आता कोणी हा, बोलायचं? तिला आम्ही घेऊन गेलो आणि हिची आई गपचूप मागून आली आणि डायरेक्ट मला पकडलं. खोटं बोलून आणलं पूजेसाठी वगैरे असं. तिच्या आईने मला डायरेक्ट पकडलं नाही, आणि मी सांगते. फडके आता एक मिनिट, फडके रोडला डायरेक्ट स्टार्ट झाली तिची आई. पण मला सांगा, इतकं त्यांना जी मदत केली त्यांच्या लग्नाला तुम्ही होता? हो, मेकअप पण मीच केलेला. म्हणून आईने आधीच केला होता. तिचा आईने केला होता आणि हिने तिचा केलेला, नवरीचा केलेला. काय पण तुमचं कसं काय लग्न झालं? माझं पण लव्ह मॅरेजच कुठे? ठाण्यात. शांताराम बरंच केलं. ऍक्च्युली आम्हाला तिचं वाटलं नव्हतं. ऍक्च्युली आमचं ऑफिस बाजूबाजूला होतं, तर त्यांना मी आवडायची, पण त्यांनी कधी सांगितलं नाही. आणि नंतर मग माझं ऑफिस शिफ्ट झाल्यानंतर जॉब सुटला. नंतर मी मध्येच त्यांना एकदा फोन केला होता, तेव्हा परत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की त्यांनी डायरेक्ट लग्नासाठीच प्रपोज केलं मला. आणि मग लग्न झालं. हां, लग्न झालं. तर ते ना असं चिडवायचे की मॅडम तुम्हाला ना लुंगी नेसणारा नवरा भेटणारे करून, आणि त्यांनीच लुंगी नेसली. म्हणजे ठरलं होतं आधीच. तुमचं कसं झालं? माझं अरेंज मॅरेज आहे. हा. 3 तारखेला हे मला बघायला आले आणि 13 तारखेला आमचं लग्न झालं. अरे वा, ते मला बघायला येणार नव्हतं, म्हणजे त्यांना तेव्हाच लग्न त्यांचे 3:13 वाजले. अरे काय टाइम अजून पण वाजतायत. आपलं कसं काय? अरेंज मॅरेज आहे कसं ते? माझं. माझी एक मैत्रीण होती शेजारी, तिने आणलेलं ते स्थळ. मग काय नाही, बघणं वगैरे झालं नॉर्मल आणि मग अरेंज मॅरेज ठाणे कोर्टातच केलं आम्ही. तुमच्या बाबतीत? माझं अरेंज मॅरेज आहे. बघून नॉर्मल असं लग्न झालं. अच्छा. नाशिकला सेटल झाली मी.
ते बोललेले 3 महिन्यानंतर आपण मुंबईला शिफ्ट होऊ, पण अजून 3 महिने झाले नाही. 11 वर्ष झाले लग्नाला. 11 वर्ष झाले काय लग्न. करतात मार्केटिंग मॅनेजर आहे हॉस्पिटल. तुमचं? काय माझं लग्न खूप छान झालं, सगळ्यांच्या संमतीने, व्यवस्थित असं. पुण्याला मजा आली खूप, आणि बालपण तर खूपच छान झालं होतं. शाळेच्या काही किस्से सांगायचे म्हणजे आम्ही कबड्डीमध्ये खूप एक्सपोर्ट होतो सगळ्याजणी. एकदम. आम्ही पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलला गेलो होतो आणि आम्ही जिंकून आलो. आम्हीच नेहमी जिंकायचो आम्ही. हो, आणि आम्हीच जिंकायचो. आम्हाला समोरच्या घाबरायचे टीमला पूर्ण आम्हाला आमच्यावर खूप Actually जणांची ना, समी, फिटनेस आता होती. बोलू का? आता बोला. हा, आता बोलते मी. काही क्षण त्या शांत राहिल्या. बोला. काय होतं, हिला ना सगळी मुलं आहेत ना, अशी चिंटी मुलं घाबरायची. हा, आम्ही असे वर्गात एंट्री केली की सगळी मुलं गप्प बसायची, आणि ही मॉनिटर होती. आणि ही ना फळ्यावरती ना आम्ही खूप बोलायचो मागच्या बेंचवर. त्या एक सांगू, त्या बोलत होत्या की नाही मला माहिती नाही. तुम्ही नाही. आम्ही तिला बोलायचो गप्प बस, त्याच्यामुळे सगळ्यांनी मार खाल्लाय. मार खाल्ले. त्यावेळी शांत होते. अजिबात नाही वाटतं असं ती शांत असेल. शक्यच नाही. शक्यच नाही. हा बोला. हा, तर मग ही मॉनिटर असायची. आम्ही खूप बोलायचो. आम्ही असं वहिली तरी पण असं बोलायचो. बोलतो बरं, तुमच्या आता घरी कोण कोण आहे? माझ्या घरी आता मी आणि माझी 2 मुलं. आणि मग नवरा सांग आहे. हा, मिस्टर पण असतो. आम्ही 4 जण असतो. आई ते असतात बिचारे. तिचा नवरा खूप चांगला आहे ते आहेत. खूप मस्त आहे. आम्ही ती असतात तरी पण हिच्यासाठी ते नसतात. ती खूप त्रास देते. त्याला विसरू. मग त्यांचे आई वडील कुठे असतात? माझे सासरे वारलेत आता. सासूबाई? सासूबाई असतात. त्या कोणाकडे असतात? त्या येऊन जाऊन असतात. म्हणजे मोठ्या ठिकाणकडे असतात. तिथेच त्यांना आनंद जास्त. नाही हो, त्यांना माझा स्वभाव खूप आवडतो. माझ्या सासूबाई खूप छान आहेत. विचारा तुम्ही, या ना आमच्या ही घरी. डोक्याची अफवा आहे. सासूबाई कधी इथे जेव्हा येतात तेव्हा त्या कधी जायचं या नाही, हे मात्र आहे. त्या बोलतात ही खूप तुंतुण्याची तार आहे. पण मग सासूबाईंशी अशा का वागतात? अहो नाही हो, मी काही नाही बघत त्यांच्याशी. 100%. नाही, तुम्ही या ना घरी आमच्या. बाप रे, भाऊजी मी तुम्हाला डोळे सांगू. बांधून ट्रॅक मारून चालू. उलटा. मग सासूबाई का तुमच्यापासून लांब राहणं प्रिफर करतात? नाही हो सर, ते लांब नाही राहत. त्यांना ना खरं आहे ना, असं छान असं बोलणार आहे आजूबाजू. आता मी रिजन्सी अनंतम मध्ये राहते, तर त्यांना असं ना कंजेस्टेड वाटतं. तिकडे? त्यांना असं त्यांना असं थोडंसं बोलकं, आजूबाजूला बोलणारे, अशा स्वभावाची मग तुम्ही माणसं. घरात बोलणारे आता आवडतात? सासूबाईंसमोर असं कसं बोलू? म्हणजे? म्हणून तर त्या बोलतात ना, तू तुंतुण्याची तार आहे. पण बोलता ना मग सासूबाई? बोलते हो, बोलते. मग त्यांच्याशी जर तुम्ही बोललात तर त्या राहतील जरा 4 दिवस ना. राहतात हो, मुलालाही बरं वाटेल की आपली आई राहते आपल्याकडे. हो की राहतात नाही? हा? राहतात त्या. काय मैत्रिणींचे एक्सप्रेशन इतके गोड आहेत ना, तुम्ही इतक्या सौम्य बोलताय तेव्हा. हा? काय ते एक शाळेचा एक किस्सा आहे. सांगा ना. शाळेचे खूप किस्से आहेत. थांबा, आता गप्प बसायचं तर दुसऱ्याला आता मी बोलायला. तोंडाची घडी हात. आमची सकाळी एक मिनिट, काय तोंडाची घडी हातावर बोट. सॉरी, हाताची घडी तोंडाची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.